आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकामध्ये भाजपला राष्ट्रवादीची साथ नकोय. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिलेला आहे. अर्थातच याचा परिणाम काय असेल, यावेळची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवली जाईल आणि भाजपसोबत जर राष्ट्रवादी नसेल तर त्याचा परिणाम काय असणार आहे, आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत स्वतः अण्णा बनसोडे आहेत. अण्णा, खरं तर तुमची कारकीर्दच नगरसेवक पदापासून सुरू झाली राजकारणातली, आणि तेव्हापासूनच अजित पवार असतील आणि तुम्ही सगळे नेते जे आहेत, राष्ट्रवादीचा मोठं प्राबल्य, मोठा पगडा या शहरावर होता. शहराच्या जडणघडणीत मोठं योगदान राष्ट्रवादीचं राहिलेलं आहे. मात्र 2017मध्ये भाजपची सत्ता इकडे आली आणि त्यानंतर खरं तर राष्ट्रवादीला एका अर्थाने गळती लागली. आणि आत्ताची महानगरपालिका निवडणूक जी आहे त्यामध्ये तर भाजपला राष्ट्रवादीची इथे साथ नकोय. हे नेमकं चित्र याकडे कसं बघताय? आणि जे स्वबळाचा नारा भाजपने दिलाय, तर आपली काय तयारी झालेली आहे? खरं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे आणि या युतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, RPIचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले असतील, यांची महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने युती आहे. युतीचा धर्म खरं तर सर्वजणच या निवडणुकीमध्ये पाळणार आहेत. परंतु कालच मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी नारा दिला आहे की भारतीय जनता पार्टी स्वबळावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं असेल तर 2017च्या पूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेली 15 वर्षापासून आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली ह्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नगरसेवक होते. खरं तर 2017 पूर्वी आदरणीय दादाच्याच नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका होती. 2017च्या नंतर जर तुम्ही बघितलं असेल, जे भारतीय जनता पार्टीमध्ये जे नगरसेवक गेलेले ते हे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा जास्त नगरसेवक ह्या टायमाला भारतीय जनता पार्टीचे तुम्हाला आम्हाला दिसत आहेत. खऱ्या अर्थाने गेली 15 ते 20 वर्षापासून आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराचा विकास झालेला आहे. त्यामुळं माझा असा ठाम विश्वास आहे की येणारी महानगरपालिकेची निवडणुका जास्तीत जास्त सीटही आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची येतील, हे तुम्हाला थोड्याच दिवसात कळेल. आणि तसं जर बघितलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इन्कमिंग इतर पक्षाचे पण जास्तीत जास्त होणार आहेत. आणि पुढील आगामी निवडणुकीमध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दादाच्या नेतृत्वाखालीच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येणार आहे. पण हा विश्वास तुमचा आहे, तुमच्या कार्यकर्त्यांचा आहे. असं जरी असलं तरी प्रश्न तोच आहे की केंद्रामध्ये, राज्यामध्ये भाजपला राष्ट्रवादीची मदत हवी आहे, साथ हवी आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या अनेक ठिकाणी आता वेगवेगळे लढण्याची त्यांच्याकडनं भाषा केली जाते. तुमची गरज संपली म्हणून अशा पद्धतीनं तुमची साथ नकोय अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे, किंवा कुठेतरी वरचढ आपण भाजप म्हणून मोठे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न यातनं केला जातोय, असंही राजकीय जाणकारांचं मत आहे. तुम्ही कसं बघता? तसं म्हणता येणार नाही आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पार्टी असेल, एकनाथजी शिंदे यांचा शिवसेना पक्ष असतील, RPIचा पक्ष असतील, ह्या प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ते जास्त असल्यामुळं खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याची कुचंबना नको व्हायला म्हणून कार्यकर्त्यांचाच नारा असा आहे की स्वबळावरती प्रत्येक पक्षाच्या इलेक्शन्स किंवा प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकाच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या स्वबळावर लढल्या गेल्या पाहिजे, ही खरं तर कार्यकर्त्यांची भावना आहे. पण माझा एक निश्चय या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो की माझा एक ठाम विश्वास आहे की प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ते जास्त आहे. उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये पण कार्यकर्ते जास्त आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पण कार्यकर्ते जास्त आहेत, शिवसेनेमध्ये पण कार्यकर्ते जास्त आहेत. खऱ्या अर्थाने त्या सर्व कार्यकर्त्याला न्याय मिळण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्धार हा सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेला आहे. पण मग एकंदरीत जर आत्ताची महानगरपालिका निवडणूक आपण डोळ्यासमोर ठेवली तर मागच्या 3 वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये जी काय भ्रष्टाचाराची प्रकरणं, प्रचंड मोठ्या प्रमाणातली जी भ्रष्टाचाराची प्रकरणं होती ती समोर आलेली आहेत. निवडणुकीचे मुद्दे काय असणार आहेत आणि भाजप विरोधात प्रचार करावा लागणार आहे असं चित्र दिसतं आहे, तर त्याची देखील तयारी राष्ट्रवादी म्हणून आपण सगळ्यांनी केली. तसं बघितलं तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की युतीचा धर्म हा सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, सर्व पक्षांच्या नेत्यांनी
पाळण्याचा ठरलेला आहे. त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावरती आता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र विधानसभेचा उपाध्यक्ष या नात्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेली 25 वर्षापासून काम करतो. आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि गेली 20 वर्षापूर्वी आणि 20 वर्षानंतरचा जर तुम्ही बघितला असेल तर विकास हा आदरणीय दादाच्याच नेतृत्वाखाली झालेला आहे. 17 नंतर जो फेरबदल झालेला आहे त्या 17 नंतर फेरबदल होत असताना त्याच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये झालेली कामं आणि कशा पद्धतीने ती कामं झालेली ह्या पिंपरी चिंचवडकरांना माहिती असणार आहे. त्यामुळं कुणी कुठल्या पक्षावरती आरोप प्रत्यारोप न करता ही निवडणूक सामंजस्याने बाबा शेवटी जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे आणि युतीचा धर्म पाळणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं धर्म असणार आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांचं कर्तव्य असणार आहे. त्यामुळं माझं असं वैयक्तिक मत आहे विकासाच्या मुद्द्यावरती आणि खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेली अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत. त्यामुळं खऱ्या कार्यकर्त्याची निवड करणं हे पिंपरी चिंचवडकरांना माहीत असणार आहे आणि जो चांगला कार्यकर्ता काम करणार आहे मग भले तो कुठल्याही पक्षाचा असो त्या पक्षातून तो निवडून येईल. पण अण्णा, एकंदरीत जर बघितलं पक्षाची स्थिती, खास करून राष्ट्रवादीची, विधानसभेला 2 मतप्रवाह होते, अंतर्गत वाद बरेच होते आणि तुल्यबळ नेते जे आहेत ते भाजपच्या वाटेवर असल्याचं दिसत आहेत. अनेक जे नेते आहेत त्यांची मुलं आता भाजपमधनं लढतील असंही सांगितलं जात आहे. युतीचा धर्म पाळला जाईल की नाही हे काळ सांगेल, परंतु राष्ट्रवादीमध्ये जी खदखद आहे, जी अनेक वेळा बोलून दाखवली जाते अनेकांकडनं, की खरं तर राष्ट्रवादीनी जी काही आचारसंहिता घालून दिलेली आहे ते सोडून अनेक नेते जे आहेत दुसऱ्या विचाराला जाऊन मिळतात आणि त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये काही आलबेल नाही असं चित्र दिसतं आहे. स्थानिक नेतृत्व अनेकांना मान्य नाही आहे. त्यामुळं हे अनेक मुद्दे या काळामध्ये येऊ शकतात. याची मूठ कशी बांधली जाणार आहे? डॅमेज कंट्रोल केलं जाईल असं दिसतंय का? तुम्ही म्हणता ती गोष्ट तथ्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असंख्य कार्यकर्ते शेवटी एखाद्या कुटुंबामध्ये एखादं कुटुंब जर मोठं असणार आहे तर त्या कुटुंबामध्ये थोडाफार क्ल असतोच. पण शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नगरसेवक आणि हे आदरणीय दादाचं नेतृत्व मान्य करणार आहे आणि दादा जो निर्णय घेणार आहे त्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक कार्यकर्ते माझ्यासहित सर्वजण दादांचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहेत. पण मग याचा फटका अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर लोकसभेला, म्हणजे पक्षांतर्गत जे कलह होता त्याचा फटका लोकसभेला आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर महानगरपालिका गेली, विधानसभेला आपल्याच विरोधामध्ये काही लोकांनी षडयंत्र केलं होतं आणि ते सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या पक्षविरोधी होत्या. आता पुन्हा त्यांना संधी द्यायची का असाही प्रश्न निर्माण होतो आहे आणि त्यामुळं याचा परिणाम निवडणूक होईल का? पक्षामध्ये कुठल्या कार्यकर्त्याला संधी द्यायची का नाही द्यायची हा निर्णय अजितदादा पवार घेणार आहेत. पक्षाच्या वतीने अजितदादा जो संदेश देणारे अजितदादा जो आदेश देणारे ते आदेश मानणारे माझ्यासहित सर्व कार्यकर्ते तयार आहेत. त्यामुळं कुणाला तिकीट द्यायचं कुणाला नाही द्यायचं, कुणी पक्षाच्या विरोधात काम केलेले कुणी पक्षाचं काम नाही केलेले, ह्या सर्व कल्पना ह्या सर्व गोष्टीची माहिती आदरणीय दादांकडे आहेत. त्यामुळे दादा जो निर्णय घेणार आहे तो सर्वांना मान्य असणार आहे. खरं तर शेवटचा प्रश्न, इतक्या वर्षानंतर तुमच्या माध्यमातून दादांनी पक्षाला बळ दिलंय, मोठी जबाबदारी तुमच्यावर असणार आहे. येणारी महानगरपालिका स्वबळावर जेव्हा आपण लढण्याचं बोलतो आहे तर काय चित्र असेल आणि काय विश्वास आहे? तसं बघितलं तर आज गेली 20 वर्षापासून आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली मी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून काम केलेले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मी 3 टर्म नगरसेवक म्हणून काम केलेले. वास्तविक बघितलं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय दादांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं मला महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिलेली. त्यामुळं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी संधी दिलेली आहे त्या संधीचा संदेश आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागासवर्गीय भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पोचवणार आहे आणि माझा ठाम विश्वास आहे येणारी महानगरपालिकेची निवडणुका आम्ही सर्वतोपरी सर्वजण एकजुटाने एक दिलाने आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली उद्या होणाऱ्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व तुम्हाला दिसून येणार आहे. खरं तर आज तुम्ही बघताय की भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, सर्व पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. तुम्ही उद्या जसजशा निवडणुका येतील तसं तुम्हाला या पक्षामध्ये आलेल्या कार्यकर्त्यांचा भरणा वाढलेलाच दिसेल. ह्यावरून माझा पण असा विश्वास आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व पुन्हा एकदा नक्कीच येईल.
त्यामुळे आपण बघतोय की स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपने 2017मध्येच जे राष्ट्रवादीचे नगरसेवक पक्षप्रवेश करून घेतले होते, त्यामुळे त्यांची सत्ता आली होती. आता मात्र चित्र बदलेल आणि पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वास राष्ट्रवादीच्या या नेत्यांना वाटतो. येणारा काळ ठरवणार आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका कुणाची. पुढील न्यूज सूरज पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.